जागर जनस्थान मीडिया, उत्तर महाराष्ट्रातील एक अग्रगण्य वृत्तवाहिनी, वृत्तपत्र आपल्या सेवेत। सांस्कृतिक, शैक्षणिक, सहकार, कृषी, कला, क्रीडा सर्वच क्षेत्रातील घटकांचा न्याय हक्कासाठी, जनजागृतीसाठी आम्ही घेऊन येत आहोत जागर जनस्थान ही आपल्या हक्काची वृत्तवाहिनी, वृत्तपत्र। सोशल मीडिया, प्रिंट मीडिया, इलेक्ट्रॉनिक मीडिया अशा सर्व माध्यमातून पोहोचवणार सर्वसामान्यांचा आवाज। उत्तर महाराष्ट्रातील जनतेच्या हक्काची एकमेव वृत्तवाहिनी जागर जनस्थान। जागर जनतेचा, जनतेसाठी सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। आशा कर्मचारी व गटप्रवर्तक्या येत्या 12 जानेवारी पासून पुन्हा संपावर जाणार असल्याचे चांदवड येथील गटविकास अधिकारी सौ स्नेहा लाड यांना निवेदन दिले। राज्यासह जिल्ह्यातील आशा व गटप्रवर्तक यांच्या मागणीबाबत बैठक घेऊन निर्णय घेण्यात आला। मात्र शासनाने अद्यापही याबाबतचे शासन आदेश निर्माण केलेले नाहीत। त्यामुळे आक्रमक झालेल्या महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते गटप्रवर्तक संघटनेने पुन्हा संपाचे हत्यार उपसले आहे। मंजूर केलेल्या मागण्यांचे शासन निर्णय 12 जानेवारी 2024 पूर्वी काढावा, अन्यथा 12 जानेवारीपासून राज्यातील सर्व आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक राज्य बेमुदत संपावर जातील। तसंच 29 डिसेंबर 2023 पासून आशा व गटप्रवर्तक यांचा ऑनलाईन कामावर देखील बहिष्कार असल्याचं त्यांनी सांगितलं। आमच्या मागण्या: दिवाळी भेट 2000 रुपये, दिवाळीपूर्वी देण्यात येणाऱ्या आशा सेविकांचा मोबदल्यात 7000ची वाढ, गटप्रवर्तकांच्या मोबदल्यात 600-200 रुपयांची वाढ, संप काळातील मोबदला देण्यात येईल असे आश्वासन देण्यात आले होते। त्यापूर्वीही हे केलेले नाही। या संदर्भात जिल्हा महिला सरचिटणीस सुवर्णा मेतकर यांनी यावेळी चांदवड येथील अधिकारी यांना निवेदन देताना सांगितले। यावेळी सुवर्णा मेतकर, सुनीता गांगुर्डे, वैशाली दशपुत्रे, निर्मला पठाडे, हेमांगी जोशी, शमा शाह, प्रमिला राजगुरू, मंदा क्षीरसागर, वंदना कोतवाल, सदक सय्यद, तमन्ना शेख, संगीता कोठावदे, रेखा बोरसे, अलका माळी, जयश्री सोनवणे, सुनीता जाधव, संगीता क्षत्रिय, रुपाली आहेर, अंजली बनकर, अनिता बनकर, सीमा बागुल, सुवर्णा जाधव, माया बेडवे, दीपाली पाडवे, कावेरी गांगुर्डे इत्यादी उपस्थित होते। अशा गटप्रवर्तक चांदवड तालुका आज या ठिकाणी पंचायत समिती चांदवड येथे आज आम्ही आमच्या ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकण्यासाठी आलेलो आहेत। बहिष्कार टाकण्याचं कारण एकच आहे का आम्ही 18/10/2023 रोजी बेमुदत संपावर गेलो होतो। संप काळामध्ये आम्हाला मंत्रालयामधून सूचना मिळाल्या का 1/11/2023 रोजी या संदर्भामध्ये आमची मीटिंग लावली होती। ज्या आमच्या मागण्या होत्या, ज्या रास्त मागण्या होत्या, त्या मागण्यांसाठी 1/11/2023 रोजी मुंबई मंत्रालयामध्ये तानाजी सावंत आरोग्यमंत्री साहेब यांनी आमची एक मीटिंग आयोजित केली होती कृती समितीच्या बैठकीमध्ये त्यांनी आमच्या आशाताईंना 7000 रुपयाची वाढ दिलेली आहे आणि गटप्रवर्तकांना ही 10,000 रुपयाची वाढ दिली आहे आणि 3 ते 4 महिन्यामध्ये अशा गटप्रवर्तकांना हे शासकीय सेवेमध्ये सामावून घेण्यासाठी, NRHM सामावून घेण्यासाठी आम्ही फाईल पुढे प्रस्ताव मांडू अशा आम्हाला त्यांनी घोषणा देऊन त्या ठिकाणी आमची मानधनवाढीची घोषणा त्या ठिकाणी जाहीर केली होती। पण मानधनवाढीची घोषणा ही फक्त तोंडी झालेली आहे। लेखी स्वरूपामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारच्या ठिकाणी GR हा आम्हाला मंजूर झालेला नाही आहे। जोपर्यंत आमचा GR निघत नाही आहे तोपर्यंत आज आम्ही 29/12/2023 या रोजी आज आम्ही ऑनलाईन कामावर बहिष्कार टाकत आहोत आणि येणाऱ्या 12/1/2024 रोजी या दिवसापासून आज आम्ही कामबंद आंदोलन करत आहोत। जोपर्यंत आमचा GR निघणार नाही तोपर्यंत आम्ही हे कामबंद आंदोलन ठेवणार आहोत। हा इशारा आज आम्ही या ठिकाणी देण्यासाठी आलेलो आहोत। काय नाव आपलं? सुवर्णा मेतकर, चांदवड तालुका। जागर जनस्थानसाठी शिवम मोडके पाटील, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। जानेवारीमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचं उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून त्यांची सभा तपोवनातील साधू ग्रामवर होण्याची शक्यता सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे। 12 जानेवारीला पंतप्रधान नरेंद्र मोदी नाशिक दौऱ्यावर येत असून राष्ट्रीय युवा महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे। 12 ते 16 जानेवारी या दरम्यान हा महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे। या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाच्या पथकाने नाशिकमध्ये कार्यक्रमाच्या जागेची पाहणी केली। सुरक्षेच्या दृष्टीने आणि सभेला होणारी
गर्दी लक्षात घेऊन सभेचे ठिकाण साधुग्राम निश्चित करण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे। केंद्रीय पथकाने नाशिकमध्ये येऊन जागेची चाचपणी केली। यावेळी साधुग्राम येथील मैदानाची पाहणी केल्याने मोदींची सभा साधुग्रामवर होणार असा अंदाज वर्तवण्यात येत आहे। यापूर्वी 2019 मध्ये याच मैदानावर मोदींची सभा झाली होती, त्यामुळे साधुग्रामच्या जागेबाबत संमतीचे एकमत झाल्याचे सूत्रांकडून मिळते आहे। स्पर्धा आयोजनाबाबत विविध ठिकाणची चर्चा झाली। यामध्ये कालिदास कला मंदिर, रावसाहेब थोरात हॉल, गंगापूर रोड, ठक्कर डोम, महात्मा फुले कला दालन, शालीमार हे ठिकाणे निश्चित झाल्याचे समजते। या सभागृहाची समितीने पाहणी केली। यावेळी क्रीडा आयुक्त सुहास दिवसे, युवा व क्रीडा मंत्रालयाचे अवर सचिव धर्मेंद्र कुमार यादव, संचालक वनिता सूद, जिल्हाधिकारी जलज शर्मा, पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, सहाय्यक जिल्हाधिकारी जतीन रहमान, जिल्हा क्रीडा अधिकारी सुनंदा पाटील, क्रीडा उपसंचालक रवींद्र नाईक, सुहास पाटील, संजय सबनीस इत्यादी उपस्थित होते। जागर जनस्थानसाठी शुभम बोडके पाटील, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान। मराठा बांधवात मतभेद असतील नसतील मला माहित नाही, कोणाला फोन आमचा गेला असेल नसेल गेला माहिती नाही, परंतु तुम्हाला आमचे हात जोडून विनंती की सगळे मतभेद सोडून आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांचं कल्याण व्हावं म्हणून आपण सगळ्यांनी एकत्र यावं आणि सगळ्यांनी साथ द्यावी। तिथं येऊन आपण सगळ्यांना एक जीवानं सगळ्यांनी सोबत या, गट ठेवू नका। आम्ही सगळ्यांना सारखा सन्मान देणार आहेत, मान देणार आहेत, कारण आपल्या गोरगरीब मराठ्यांच्या पोराचा विषय आणि महाराष्ट्रातला पहिल्यांदा खूप ताकदीनं मराठा समाज एकत्र झालाय। आपण सुद्धा मुंबईतल्या सगळ्या बांधवांनी एकजूट व्हा हेही त्यांना आवाहन केलंय। आज दोघं मिळून म्हणजे इकडचे बी मराठा बांधव गेलेत आणि तिथले मराठा बांधव सगळे बघतील आता व्यवस्था कुठं कुठं किती मोठाले ग्राउंड आहेत काय आहेत। आपल्याला खूप मोठ्या प्रमाणात ग्राउंड लागणार आहे। 20 तारखेला मोठ्या प्रमाणात वाहनं जाणार आहेत, पण ही वाहनं कुणी अडवू नये आणि अडवलेत तर आपण एक गृहमंत्र्यांना इशारा दिलाय, ते वाहनं तुमच्या दारात उभी करू। नाही ते अडविणारच नाहीत ना, कसं काय अडवतील? मग आम्ही सामान न्यायचं कशात? आता आम्हाला जेवायचं सामान न्यायचंय, आम्हाला कपडे न्यायचे, नातराय पांघरायचं न्यायचंय, आम्हाला त्याच्यामध्ये सगळ्या वस्तू न्यायच्यात ना, आंघोळीच्या काही बकेट राहणार, काही पाण्याचे राहणार, काही बॅरे टिपड राहतील, हे कशात न्यायचे मग डोक्यावर आमच्या? मग आम्हाला जर तिथं रावठी नाही, आमच्या डोक्यावरती ऊन आहे, आमच्या डोक्यावरती रात्री थंडी आहे, मग याच्यासाठी आम्हाला आमचं ट्रॅक्टर असलं तर ट्रॉली लागणार आहे, ट्रॉलीत ह्या वस्तू ठेवायला लागणार आहेत। पाऊस आला तर आम्ही त्या ट्रॉलीमध्ये झोपायची व्यवस्था होईल। आम्हाला कोणी घर देणार आहे का तिथं? आम्हाला कोणी घर देणार का तिथं? नाही देणार, कारण इतके लोक देणार, पण इतके कोण? इतक्यांना कुठे जागा आहे? करोडोत लोक आहेत। मग तुम्ही जर आमचे ट्रॅक्टर अडविणार, त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार किंवा मग गाड्या अडविणार आणि त्या ट्रॅक्टरवाल्याला जप्ती म्हणणार, तुम्ही आडवावर कसं काय अडवितात ती बघतो मी। एक काय ट्रॅक्टरवाल्यांनी घाबरण्याचं कारण नाही, कारण ते आपल्या संरक्षणासाठी, दैनंदिन जीवनाचे गरजा भागवण्यासाठी, आपलं पोट भरण्याच्या साधनं त्याच्यात आहेत, अन्न धान्य सगळं, आणि तुम्ही ते ट्रॅक्टर अडवणार कसं काय? अडवता तुम्ही? कोण जप्त करतं बघूया। कोण? सगळ्या मराठा बांधवांना विनंती, कोणी घाबरण्याचं काही कारण नाही। आपण काय त्याच्यात दगड घेऊन नाही चाललो, आपण त्याच्यात अन्नधान्य घेऊन चाललो, सगळ्या समाजाचं आपल्या सगळ्यांना आवश्यक लागतंय त्या वस्तू घेऊन चाललो। काय घाबरण्याचं कारण नाही, कोणाचं जप्त होणार नाही, काय होणार नाही, काय काळजी करू नका। जर अडवलेच आणि असा काही प्रयोग केला तर देवेंद्र फडणवीस साहेब, गृहमंत्री साहेबांच्या दारातच सगळेजण जाऊन बसू, सगळेचे सगळे, नागपूरच्या बी त्यांच्या घरी आणि मुंबईच्या बी घरी, देवेंद्र फडणवीस साहेबांच्या दारात बसायचं, उठायचंच नाही। मग करोडोच्या संख्येने त्यांच्या दारात जाऊन बसायचं। आडवा तुम्ही कसे गुन्हे दाखल करताय बघूया। कोणाला काही घाबरण्याची गरज नाही, तयारीला लागा, मागं पुढं कोणी बघू नका। काय होत नाही, गुन्हे झाले तरी काय होत नाही, गुन्हे हो द्या जातीसाठी। शिंदे समिती जी आहे ती आज मुख्यमंत्र्यांची एक बैठक होणार आहे, यावर तुम्हाला काय वाटतं? आज मुख्यमंत्री आणि शिंदे समितीची बैठक आम्ही परवाच मुख्यमंत्री साहेबाला सांगितलं होतं की मराठवाड्यात प्रचंड कमी नोंदी सापडल्यात काही जातीवादी अधिकाऱ्यांमुळे, आणि निरंकास अहवाल दिला की सापडतच नाहीत म्हणून। तर पुन्हा एकदा मराठवाड्यात आपण नोंदी शोधाव्यात, हैदराबाद संस्थांमध्ये जाऊन नोंदी निजामकालीन शोधाव्यात, आणि त्या समितीने 1-2 दिवसात काम करावं, तातडीनं सुरू करावं असं त्यांना आम्ही विनंती केली होती। मग आता त्या संदर्भात ती बैठक असेल असं वाटतंय, शक्यता आहे, माहित नाही, पण समिती काम करेल आणि महाराष्ट्रात सुद्धा समितीनं पुन्हा काम करावं। 4 जानेवारीला मागासवर्ग जे आहे ते अहवाल जो आहे तो मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार आहे,
तर जर समजा अहवाल जर पॉझिटिव्ह आला तर मुंबईला जायचं जे आहे ते रद्द करणार का? नाही नाही नाही, रद्द शब्दच नाही आणायचा तोंडात दादा. आता तुम्ही अहवाल देणार, सगळे कुठे करणार, याच्याशी आम्हाला नाही. आम्हाला आरक्षण पाहिजे. तुम्ही आरक्षण देणार का? मग आम्हाला मुंबईला जायची हौस नाही. आम्हाला आरक्षण पाहिजे, शासन निर्णय पाहिजे. तुमचा काय काय विषय येतो ते तुमचा आहे. आमचा विषय आम्ही त्याच्यावरती ठाम आहे. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण पाहिजे, ते आम्ही मिळवणार. त्याच्यासाठी मुंबईला जाणार. 20 जानेवारीला आम्ही इथून जाणार म्हणजे जाणार. जायला जेवढे दिवस लागतील तेवढे, पण त्या दिशेने चाललोय आम्ही. कोणत्या? मुंबईच्या. आणि आरक्षण उद्देश ठेवू. मग ते 2 दिवसात पोहोचू, नाही तर 8 दिवसात पोहोचू. आणि नुसतेच 4 दिवसात पोहोचायचं, रात्रंदिवस पोहोचायचं. आणि लोकांचं दुखायला लागलं तिथे ऍडमिट करायचे का? लोकांची काळजी करायला लागेल ना. लोकांची काळजी करायला लागेल. त्याच्यामुळं लोकांच्या सोयीनुसार 20ला आम्ही मुंबईकडे निघतो. आरक्षण घेऊन वापस येणार. त्यांच्या सोयीनुसार चालावं लागणार आहे, त्यांच्या सोयीनुसार थांबावं लागणार आहे, आणि त्यांच्या सोयीनुसार पुढची वाटचाल करावी लागणार आहे. पण शब्द आहे, 20 जानेवारीला मराठे मुंबईकडे निघणार, येताना आरक्षण घेऊन येणार. दिवस किती लागो. शंभूराज देसाई असं म्हणाले की मनोज जरांगे पाटील यांनी संयमानं घ्यावे आणि जे क्युरिटी पिटिशन दाखल झालंय त्या सुनावणीमध्ये कोणते मुद्दे मांडायचे हे सरकारसोबत चर्चा करावी किंवा सोबत दिलेले हव्या व्हीसीद्वारे आपण बोलू शकतो. नाही ठीक आहे ना, ते जवळचे तेव्हा बघू. काय म्हणले तर देसाई साहेब. परंतु आम्ही मुंबईला येणार आहेत आणि संयम आहे, शांत आहेत आम्ही. संयम नसतं तर 6 महिने वेळ सरकारला आम्ही दिलाच नसतं. संयमाचे पात्र मुंबईला यायला आता मराठा घरातला एक बी थांबू शकत नाही. अख्ख्या घरातल्या मराठ्यांनी तयारी सुरू केल्या. स्वतःच्या पोराला नाही द्यायचं म्हणून घरी बसून काय करणार लोक? घरी नाही बसत. घरी बसले पोराचं वाटलं झालं. मराठे पडले बाहेर, मराठे पडलेच बाहेर. काहींची अर्धवट तयारी आहेत, काहींच्या पुऱ्या होत्या ना. आता आणखीन दिवस आता देत. तुम्ही बघा तयारी तर बघा कशी होती. जरांगे पाटील, कुठलं मैदान निश्चित होऊ शकेल? म्हणजे काही निरोप, तुमच्या सिस्टम मंडळाचा काही निरोप आला, जे कुठं करण्याची तुमची तरी इच्छा आहे? शिवतीर्थाची सुद्धा पाहणी केली तुमच्या सिस्टम. शिवाजी पार्कवर. तसं पाहिलं तर मुंबईतले सगळेच ग्राउंड लागणार आहेत आम्हाला, जवळपास सगळेच. कारण आता एवढा 2-3 कोटी समाज बसायचा आहे, हे चॅलेंज आहे. सरकारची जबाबदारी आहे, की आम्हाला व्यवस्था करून द्यावी. नाही दिली तर आम्हाला तर बसावंच लागणार, आम्ही बसणार आहे. जरांगे पाटील, ज्याप्रमाणे तुम्ही मुंबईकडे जाणार आहेत 20 किंवा 26 जानेवारी रोजी, त्याचप्रमाणे किसान युनियन देखील देशभर असंच करणार आहे. काय वाटतं, हा योगायोग आहे की असंतोषातून उफडलेली रणनीती म्हणायला लागलेली? नाही तर कोणत्या दिवशी पोहोचतो हे सांगता येणार नाही. 20ला मात्र गाव सोडणार आहे. लोकांची फजिती. किसान युनियन पण असंच करणार आहे. आता त्यांचं मला माहित नाही ना. ज्यांचं अधिकृत माहिती घेतो मी, ते काय करणार आहेत काय नाही, अधिकृत माहिती नाही त्याच्यावर बोलू नये. परंतु आमच्याबद्दल आम्ही असं सांगतो की 20 जानेवारीला आम्ही गाव सोडणार आहे. दिशा मुंबईची आहे आणि ध्येय आरक्षणाचं. आम्ही त्या दिशेने चाललोय. दिवस मात्र 5 आहेत का 6 आहेत का 8 आहेत हे सांगता येणार नाहीत. कारण माझ्या चालणाऱ्या लोकांची सुद्धा फजिती नाही झाली पाहिजे. त्यांना नुसतं पळवायचं, रात्रंदिवस पाय सुजले, दुखणे आले, तिथे नेऊन ऍडमिट करायचं का त्यांना मुंबईत नेऊन? सगळे सुरक्षित राहिले पाहिजे. सगळ्या समाजाच्या हिशोबानं सगळ्याला चालावं लागणार आहे. पोरांना पळता येतंय म्हणून ते पळणार, जोरात चालणार. आणि वयोवृद्ध त्यांचा विचार नाही करायचा, मुलांचा विचार नाही करायचा. तारीख म्हणजे एखादी समजा अमुक तारखेला पोहोचणार आहेत, तिथे गेल्या का वाटप आहे का आरक्षणाची? मग जायच्या आधी हुकन नाही ना. कसं असतं मग तर वाहनं पळले असते आम्ही डायरेक्ट. मग ते 21ला जाऊ शकतो सकाळी आम्ही तिथं. 20ला इथून वाहनात बसायचं, 21ला सकाळी हजर. त्यात नाही का 21ला वाटप हे आरक्षणाची. आम्ही त्या दिशेनं चाललोय. 1-2 दिवस मागं पुढे होऊ शकतं, पण लोकांच्या हिशोबाने चालायला लागणार आहे आम्हाला. लोक का ते नेऊन ऍडमिट नाही करायचे. लोकांच्या जीवाची काळजी आम्हाला घ्यायची. जरांगे पाटील, हा सगळा दौरा पायी असेल का? अधून मधून रात्रीचा वेळी वगैरे असं वाहन होऊ शकेल ना? नाही, पायी शब्द दिला पायी. हो, पायी शब्द दिला पायी. सगळा मराठा समाज पायी चालत. आरक्षण कायमचं जाहीर करावं. तर एकदा अंतरवाली सोडली, विषय संपला. मुंबईत जाणार म्हणजे जाणार. विस्तार केला तुम्ही. मुख्यमंत्र्यांशी काही बोलणं झाले का तुमचं? मुख्यमंत्र्यांनी काय आवाहन केलं होतं का तुम्हाला? किती वेळा बोलणं झाले या गोष्टी? नाही, त्यांचा परवा फोन आला होता, तब्येतीची फक्त विचारपूस करायला, कशी आहे काय, बस. 20 आणि आम्ही ते समितीचा विषय त्यांना सांगितला, ते समितीने काम केलं पाहिजे. महाजन साहेबांना सुद्धा सांगितलं की समितीनं काम मराठवाड्यात वाढवलं पाहिजे आणि महाराष्ट्रात सुद्धा वाढवलं पाहिजे.
गुन्ह्यांच्या बाबतही आम्ही त्यांना महाजन साहेबाला सांगितलेलं होतं की तुम्ही घेतो म्हणून आणखीन काय प्रकारे लक्षात यायला. नोटिशीचा विषय सुद्धा त्यांना सांगितला होता, पण मला वाटतं नोटिशीचा विषय थांबलेला दिसतोय असा अंदाजा आहे. कारण ते वाहनं शांततेत जाणार आहेत आणि खाण्यापिण्याचं धान्य घेऊन जाणार आहेत, म्हणून सरकारला त्याच्यावरती काही ॲक्शन नाही करता येणार. कारण ते काय दगड घेऊन नाही चालले त्या ट्राल्यात, म्हणून ते थांबलंय. आणि मराठा समाजाला विनंती, आपण काय दगड घेऊन नाही चाललो, ट्राल्या घ्या, आपलं संरक्षण होणार. रात्री पाऊस आला, दिवसा पाऊस आला, ऊन लागायला लागलं, आपल्याला बसता येईल, जेवता येईल, परत खाली बसता येईल. खाली जर ओलं असलं, चिखल असलं तर आपल्या वाहनात आपल्याला झोपता येईल. त्यामुळे ते घ्या, त्यात काय दगड नाही. सरकार काय अडवणार नाही, काय करणार नाही. आणि जप्ती केली तर फडणवीस साहेबाच्या घरी जाऊन बसू सगळेजण. 20 तारखेला मराठा समाज मुंबईला आंदोलन करण्यासाठी जात आहे. दरम्यान ओबीसीच्या नेत्यांनीही मुंबईमध्ये आंदोलनासाठी परवानगी मागितली आहे. त्याच दरम्यान नाही, त्यांचं नाही मला माहिती. ज्याला अधिकारी त्यांच्याबद्दल आम्हाला नाही माहिती. त्यांनी 2-3 दिवस झाले भुजबळांचं काही स्टेटमेंट जाऊन दे बाबा त्याचं. या बातम्यांचा घेऊया छोटासा ब्रेक. बघत राहा जागर जनस्थान. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 2578 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत. बोलूया पुढील बातम्यांकडे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. ते जे बोलताय ते कोण आहे? त्यांना अधिकार आहे, त्यांच्याकडे काय पॉवर ऑफ अटर्नी आहे? नाना पटोले असलेल्या राज्याचे. आम्ही मुळात राज्यातच बोलत नाही आहोत ना. आमची जी चर्चा सुरू आहे काँग्रेस बरोबर, बघा, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष मुंबईत असतात शरद पवार साहेब. शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव ठाकरे मुंबईत असतात. आमच्या दोघात संवाद आहे. आता काँग्रेसचा हायकमांड दिल्लीत आहे, मी दिल्लीत बोलतो. मला माझ्या माहितीप्रमाणे नाना पटोले आज दिल्लीत गेले, काल आमची अनेक नेत्यांशी चर्चा झाली. दिल्लीतल्या, महाराष्ट्रातल्या जे प्रमुख नेते आहेत त्यांच्याशी आमची चर्चा झाली आणि आमची भूमिका स्पष्ट आहे. आणि ही काय आजच बोलतो असं नाही ना, की आज बोलतोय का, की आम्ही 23 जागांवर लढलो होतो, आम्ही 18 जागा जिंकल्या होत्या. संभाजीनगरची जागा फार थोड्या फरकाने आम्ही हरलो, म्हणजे 19, बरोबर. शिरूरची जागा आम्ही लढलो, तिथे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे खासदार आहेत. जिंकलेल्या जागांवर बोलायचं नाही, चर्चा करायची नाही, हे धोरण ठरलंय. आता काँग्रेसने जागा जिंकलेल्या नव्हत्या महाराष्ट्रात, पण जिथे काँग्रेसची ताकद आहे, जिथे काँग्रेस जिंकू शकते, जिथे काँग्रेसची आम्हाला मदत होऊ शकते, तिथे काँग्रेस राहणारच. आणि याच्यावरती दिल्लीचं हायकमांड काँग्रेस आणि आमचं एकमत झालेलं आहे. त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये जर कोणी काय इतर मुंबईत कोणी बोलत असेल तर त्याकडे आम्ही फार गांभीर्यानं पाहण्याची गरज नाही. उद्धव ठाकरे आणि माननीय शरद पवार साहेब यांच्यामध्ये उत्तम संवाद आहे. शरद पवार, माननीय उद्धव ठाकरे आणि दिल्लीत खरगे साहेब, राहुलजी आणि वेणुगोपालजी यांच्यामध्ये अत्यंत चांगला संवाद आहे. बघू ना, आम्ही पाहू की काय करायचं ते. पण शिवसेनेच्या ज्या 23 जागा आहेत त्यामध्येच वंचितला देखील जागा मिळणार असं पाहू ना. वंचित बरोबर सुद्धा चर्चा अंतिम टप्प्यात आहे. माझं असं म्हणणं आहे किंवा माझ्या पक्षाचं असं म्हणणं आहे, उद्धव ठाकरे साहेबांचं म्हणणं आहे, माननीय शरद पवारांचं असं म्हणणं आहे की वंचित आघाडीचा जो कोर्स आहे तो आपल्याबरोबर घ्यायला हवा. त्याच्याविषयी कोणाची मनात शंका असण्याचं कारण नाही. काँग्रेसने सुद्धा त्याला सहमती दिली आहे दिल्लीतल्या नेते.
आणि मी वारंवार सांगतो की प्रकाश आंबेडकरजी यांचं नेतृत्व या महाराष्ट्रामध्ये आहे आणि त्यांची भूमिका या देशातून हुकुमशाही कायमची नष्ट करावी या पद्धतीची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच भूमिका ते मांडतात. आम्ही सगळे डॉक्टर आंबेडकरांची भूमिका मांडतो. त्याच्यामध्ये मतभेद असण्याचं कारण नाही. या क्षणी तरी आम्ही एकत्र सगळे चर्चा. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान. हा दिवस महत्वाचा असा नाही, अमोलदादा मला वेदना देणारा आहे. हा जो आक्रोश मोर्चा काढण्याची वेळ आमच्यावर आली आहे, कारण का आम्ही प्रचंड अस्वस्थ गेले अनेक महिने आहोत. 6 महिन्यापूर्वी मी स्वतः पियुष गोयलांना ट्विट केलं होतं आणि सांगितलं होतं की पुढचा हा कांद्याचा प्रवास अडचणीचा असणार आहे, तुम्ही धोरण व्यवस्थितपणे आखा. त्यावेळीच माझ्यावर प्रचंड टीका भारतीय जनता पक्ष म्हणजे भ्रष्ट जुमला पार्टी आणि पियुष गोयलांनी केली होती. मी त्यानंतर त्यांची भेटी घेऊन त्यांना पूर्ण काय धोरण करायला पाहिजे अशी विनंतीही केली होती. पण तेव्हा त्यांनी अतिशय सांगितलं की हे माझं जे बोलणं होतं ते चुकीचं होतं. आणि आज तुम्ही बघताय की 6 महिन्यापूर्वी जी गोष्ट मी कांद्याच्या बद्दल बोलले होते ती आज परिस्थिती तुमच्या सगळ्यांच्याच डोळ्यासमोर आहे. आजच इथे यायच्या आधी तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं की महाराष्ट्राच्या एका जिल्ह्यात 1 रुपयाला कांदा आहे, 1 रुपयाला, आणि त्या शेतकऱ्यांनी ठरवलंय की कांदा तिथेच जाळून संपून टाकायचंय. तुमच्याच चॅनलवर आलेली बातमी आहे. त्याच्यामुळे आजचा महाराष्ट्राचा काळ्या मातीची इमान राखणारा जो कष्ट करणारा शेतकरी आहे, तुमचा माझा अन्नदाता आहे, त्याचं कंबरड मोडण्याचं पाप हे ट्रिपल इंजिनचा महाराष्ट्राचं खोके सरकार करतंय आणि केंद्र सरकार करतंय. काही दुसऱ्या बाजूला कांद्याचा फटका जो आहे तो फक्त शेतकऱ्याला न बसला असून एक्सपोर्टवर देखील बसतोय. पॅकेजिंग असेल, ट्रान्सपोर्टिंग असेल, याच्यावर देखील त्याचा फटका बसतोय. म्हणजे नॉट ओन्ली फक्त शेतकरी तर बाकीचे जे व्यवसाय करणार आहेत त्यांच्यावर देखील मोठा फटका. किती मोठे, तुम्ही जर JNPTला गेला तर तिथे किती कांदा पडलाय, कुजलाय याचा हिशोब त्या केंद्र सरकारने बघावा. हे अतिशय स्वार्थी असं हे केंद्राचं सरकार आहे आणि ते पूर्णपणे शेतकऱ्याच्या विरोधात आहे. देशातील 100 कर्तृत्ववान महिलांमध्ये तुमचा सहभाग झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूला अगदी अपोजिट बघायला गेलं तर पार्लमेंटमधून तुमचं निलंबन होतं. हे कसं याकडे बघताय? भारतीय जनता पक्ष हा महिला विरोधी आहे, त्याच्यामुळे मला काय आश्चर्य वाटत नाही. आणि अशा जेव्हा बातम्या येतात तेव्हा खरं तर आपल्यावरची जबाबदारी वाढते याची मी जाणीव ठेवतो. लोकसभा विधानसभा निवडणुका एकत्र होणार नसल्याचं एकंदरीत पाहायला मिळतंय. त्यानंतर जे मुंबईची महानगरपालिकेची निवडणूक आहे तीही पुढे ढकलली जाते. कसं पाहताय भाजप सरकार एकंदरीत सर्व निवडणूक? हे सरकार नाहीये, दडपशाही आहे. दिल्लीत सगळं ठरवतं महाराष्ट्रात काय होणार. त्याच्यामुळे एक तर मला अपेक्षितच नव्हतं इलेक्शन घेतील. आमचे सगळेच नगरसेवक म्हणतात ताई तुमचं इलेक्शन नंतर विधानसभा आणि 2025 मध्ये वेळ मिळाला तर आमचं, अशी परिस्थिती झाली आहे. पण ही बातमी नसून भरडला कोण जात आहे? सर्वसामान्य बायबाप महाराष्ट्राची जनता याच्यात भरडली जाते. याचं कारण असं की आता नगरसेवक हा तुमच्या रोजच्या सुखदुःखात असतो. म्हणजे गटर असेल, पाणी, गटर, मीटर, वॉटर या सगळ्यामध्ये तुमच्या सुखदुःखात रोजच्या गरजांमध्ये, घरात कोणी आजारी पडलं, कुणाचं निधन झालं, कोणी जन्माला, काही असलं तरी नगरसेवक तो तुमच्या हक्काचा माणूस असतो. तो गेले 2-2.5 वर्ष त्याला जबाबदारीच नाहीये, इलेक्शनच झालेलं नाही. आणि सर्वसामान्य माणूस रोज कॉर्पोरेशनमध्ये जाऊ शकतो का? त्याला आत तरी जाऊ देतील का? भेटणं तर विसरा. आणि एक म्युन्सिपल कमिशनर एवढ्या नगरसेवकांचं काम करू शकतो का? तर नाही करू शकत. तो काही सुपरमॅन नाहीये. आणि त्याच्यामुळे ही यंत्रणा, ही दडपशाही आहे. यांना लोकशाहीच नकोय, यांना इलेक्शनच नकोय, असं यांच्या सगळ्या कृतीतून दिसतं. काही लोकसभेच्या जागेवरनं काही सीट शेअरिंग संदर्भात काही चर्चा झाली आहे का? कारण की जयंत पाटील काल म्हणाले होते की येत्या आठवड्यात याची चर्चा होईल, त्यामुळे काही आखणी आपण करतोय. दिल्लीमध्ये ऑलरेडी याची सविस्तर चर्चा सोनियाजी, उद्धवजी आणि आदरणीय पवारसाहेब आणि सगळ्याच पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची 2-3 राऊंड ऑलरेडी इंडियाच्या मीटिंगच्या वेळीही झालेल्या आहेत. आणि पुढच्या 10 दिवसामध्ये पूर्णपणे याची सगळी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर ते भाजपच्या तिकिटावरती लढण्याची शक्यता एकंदरीत वर्तवली जाते. शिवसेनेचे आमदार एकत्र होण्याची शक्यता वर्तवली. आजकाल हे कोणी ठरवत नाही हो, हे आईस ठरवतं. आईस म्हणजे इन्कम टॅक्स, CBI आणि ED. आता हे आईसवाले आहेत ना, तेच ठरवतात कोण कुठल्या चिन्हावर लढणार. कारण का लोकशाही राहिलीच नाही, अशीच परिस्थिती आहे. थोडेच लोक जे लढवय आहेत, अमोलदादांसारखे, ते लढायला तयार आहेत. कारण का त्यांचं संविधानावर प्रेम आहे, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर विश्वास आहे. त्या संविधानाच्या चौकटीत अमोलदादांसारखे लोक आज काम करतात, ज्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे. खरं तर आदरणीय शरद पवारांची काल भेट घेतली, त्याच्यामागचं काय असं? कोणी?
पवारांची भेट ते ना मला माहिती. काल पवार साहेब खूप लोकांना भेटले. जरांगेंची खरं तर रॅली निघतीये, म्हणजे जरांगे मुंबईकडे रवाना होतात. एकंदरीत हा आक्रोश त्यांचा पुढे येतो की काय एकंदरीत? आता बघूया, 20 जानेवारीपर्यंत वेळ दिलेली आहे जरांगे पाटलांनी सरकारला. बघूया काय होतं, अजून 20 दिवस आहेत. ताई, एका बाजूला दादांनी शिरूर लोकसभा मतदारसंघातून माझा उमेदवारच निवडून येणार अशी ग्वाही दिल्यानंतर आज हा मोर्चा जो आहे तो बारामतीमधून काटेवाडीत देखील जातो आहे. तुम्हाला असं देखील वाटतंय का की बारामतीतील शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते सोडवलेले गेलेले दिसत नाहीयेत, आणि पुन्हा एकदा या मोर्चेतून काय आव्हान असेल? हे माझं मत नाहीये, हे तुमची चॅनल्स पण बघा, हे सर्वसामान्य मायबाप जनतेचं मत आहे. अमोल दादा आणि मी, आम्ही सेवा करायला इथे आलोय. आम्ही दोघं लोकप्रतिनिधी म्हणजे काय, लोकांचे प्रतिनिधी आहोत. आम्ही लोकांचे सेवक म्हणून, लोकांचा आवाज म्हणून आम्ही दिल्लीत बोलतो. आम्ही काही काल्पनिक गोष्टी बोलत नाही पार्लमेंटमध्ये. काल्पनिक गोष्टी आमचे सत्तेतले लोक बोलतात, आम्ही दोघं सत्य बोलतो. आणि आमचं काम काय, सर्वसामान्य मायबाप जनतेचे प्रश्न हे लोकसभेत जाऊन सत्य बोलणं, याच्यासाठी आम्हाला लोकांनी निवडून दिलंय. त्याच्यामुळे कुठलं गाव, वाडी, वस्ती असं नाही. लोकांच्या मध्ये जी अस्वस्थता आहे, लोकांचं जे दुःख आहे, ते आम्ही मांडतोय. खासदाराचं काम आहे पॉलिसी मेकिंग करणं, पण तुम्हाला रस्त्यावरची लढाई लढावी लागते. आता करणार काय, आम्ही ना जिल्हा परिषद मेंबर आहे आणि ना कॉर्पोरेशनला कोणी आहे. आणि लोकप्रतिनिधीची जबाबदारी असते. आम्ही गल्लीपासून दिल्लीपर्यंत आम्ही जबाबदारी घ्यायला तयार आहोत, कारण का लोकांनी एका विश्वासाच्या नात्याने मला आणि अमोल दादांना निवडून दिलंय. त्याच्यामुळे आम्ही सतरंजी पण उचलायला तयार आहोत आणि पार्लमेंटमध्ये सत्याचा झेंडाही फडकवण्याची ताकद ही आमच्यामध्ये आहे. काही पुण्यात वारजे भागात, म्हणजे ज्या ठिकाणी बारामती लोकसभा मतदारसंघ जातो त्याच ठिकाणी गाड्यांची तोडफोड असेल, किंवा पुणे शहरात अनेक वेळा कोयत्यांचे हल्ले आता पुन्हा एकदा डोकं वर काढू लागलेले आहेत. अनेक वेळा तुम्ही देखील म्हणता हे गृह मंत्रालयाचं अपयश आहे. पुन्हा एकदा तोच प्रश्न, काय उत्तर? मी तर गेले, हे सरकार ट्रिपल इंजिनचं खोके सरकार झाल्यापासून सांगते, पॉलिसी पॅरालिसिस आहे. महाराष्ट्रात एवढा क्राईम कधी नव्हता. आणि असं कसं होतं की योगायोग असेल आणि डेटा वाईज आपण चर्चा करूया. जेव्हा जेव्हा देवेंद्रजी गृहमंत्री होतात तेव्हा या राज्यातला क्राईम कसा वाढतो, आणि हे मी माझ्या काल्पनिक कथा नाहीये, तुमच्या चॅनलचा डेटा वाचून सांगा. नागपूरमध्ये मागच्या आठवड्यात झालेली घटना, पुण्यात होलेली कोयता गँग, आमच्या काळात कधी कोयता गँग होती का? गाड्या फोडण्याची ज्या पद्धतीने होत आहे, अर्थातच हे गृह मंत्रालयाचा फेलियर आहे. जेव्हा मी देवेंद्रजींचा राजीनामा ह्याच्यासाठीच मागते, कारण का देवेंद्रजी जे आधीचे 5 वर्षाचे देवेंद्रजी होते ते आता दुर्दैवाने राहिले नाहीत. त्यांना अधिकारी किती देतात, ते कर्तृत्ववान महाराष्ट्रातला नेता मोठा झाला, मुख्यमंत्री होता, त्याचा तुम्ही उपमुख्यमंत्री केला. किती अपमान करणार देवेंद्रजींचा. त्याच्यानंतर अर्धा त्यांना डीसीएम केलं, म्हणजे आधी मुख्यमंत्री, नंतर उपमुख्यमंत्री, त्यातून हाफ उपमुख्यमंत्री. हा अन्याय नाही. आणि मी विरोधक म्हणून बोलत नाहीये, पण एक नेता जर कष्ट करत असेल, 105 आमदार निवडून असेल, त्याचा मान सन्मान करायला नको. मी एका मराठी माणसाचा अपमान दिल्लीचा दरबार करतोय, ह्याचं मला अस्वस्थता होते. ताई, अजित पवारांनी पक्ष संघटन मजबूत व्हावं याच्यासाठी जिल्हाध्यक्ष असतील किंवा शहराध्यक्ष असतील यांना एक बोलेरो कार द्यायचं ठरवलेलं आहे, आणि आता त्यावरून टीका व्हायला सुरुवात झालेली आहे. अंजली दमन यांनी तर थेट आरोप करत विचारले की हा सगळा पैसा सिंचन घोटाळ्यातला तर नाहीये. मला असं वाटतं, अंजलीताई काय बोलतात हे मला माहिती नाही, पण जे आरोप झाले ते भारतीय जनता पक्ष भ्रष्ट जुमला पार्टी, ज्याचं नवीन नाव आहे आता, तर त्यांना करावं. त्याच्यामुळे हा प्रश्न मला विचारायच्या ऐवजी तुम्ही आदरणीय माननीय देवेंद्रजी, ज्यांनी आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि माननीय अजितदादांवर केले, त्या देवेंद्र फडणवीसांना तुम्ही हे प्रश्न विचारले पाहिजेत. कारण का आदरणीय माननीय देवेंद्रजींनाच ह्या सगळे आरोप केलेत, याचं उत्तर त्यांच्याचकडे असेल. मेहबूब शेख यांच्यावर काल खरं तर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे. परत एकदा राज्य सरकार आता केसेस लावून टार्गेट करण्याचा प्रयत्न करत असं वाटतं. विरोधक असल्या तुमच्याच सगळ्या चॅनलचा डेटा सांगतो की ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स, पोलीसची जी यंत्रणा आहे ती 95% ही विरोधी पक्षावरच होते. त्याच्यामुळे ह्या केसेस होतील, तर जशी लोकसभा आणि विधानसभा जवळ येईल त्याची आमचीही मनाची तयारी आहे की आमच्या सगळ्यांच्या विरोधात खोट्या नोट्या केसेस वाढत जातील. त्यामुळे आम्हाला काय आश्चर्य नाही, यांच्याकडून काय अपेक्षा करणार हो. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. दादा,
शेतकरी आक्रोश मोर्चाचा तिसरा दिवस आहे आणि आज हा मोर्चा बारामतीत जातोय. कसं बघता याच्याकडे? आज काही दादांना बारामतीत जाऊन आवाहन करणार का? शेतकऱ्यांच्या प्रश्न सोडवण्यासंदर्भात काही विनंती अर्ज? बघा, आदरणीय दादा हे मोठे नेते, त्यामुळे त्यांना आव्हान नाही, त्यांना आवाहन जरूर करेन की सर्वसामान्य शेतकऱ्यांचे हे प्रश्न आहेत आणि केंद्रातलं जे भारतीय जनता पक्षाचं सरकार आहे, या जनता पक्षाच्या सरकारला जाग आणण्यासाठी दादांनी आग्रही भूमिका घ्यावी, ठाम भूमिका घ्यावी. कांद्याची निर्यात बंदी तात्काळ उठवावी. महाराष्ट्र शासनाच्या अखत्यारीत जे निर्णय आहेत, दुधाला सरसकट अनुदान देण्याचा असेल, बिबटप्रवण क्षेत्रामध्ये 3 फेज लाईट देण्याचा असेल, यासाठी आदरणीय दादांनी आग्रही आणि ठोस शेतकरी हिताची भूमिका घ्यावी. या पद्धतीची कळकळीची विनंती ही नक्कीच दादांना आहे. देवेंद्र फडणवीस यांनी परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात सगळ्यात जास्त झालेली आहे असा दावा केलेला आहे. याचा कुठेतरी तुम्हाला असं वाटतंय का की खरंच परकीय गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आणि याचा थेट जो इफेक्ट आहे तो सामान्यांना झालाय आणि फायदा झालाय? भ्रष्ट जुमला पार्टीची ही नेहमीची नीती आहे. मोठमोठे फक्त आकडे फेकायचे. मी आणि ताई जेव्हा संसदेमध्ये असतो तेव्हा सुद्धा आम्ही हजारो लाखो कोटींचे फक्त आकडे ऐकत असतो, पण जेव्हा वस्तुस्थिती येते तेव्हा मात्र लाखो कोटींची फक्त उद्योगपतींची कर्ज माफ होतात. सर्वसामान्य शेतकऱ्यांना, सर्वसामान्य तरुणांच्या तोंडाला पानं पुसली जातात. त्यामुळे माननीय देवेंद्रजी याच भ्रष्ट जुमला पार्टीच्या नीतीनुसार मोठमोठे आकडे फक्त फेकतात. ग्राउंड रियालिटी काय आहे तर मी माननीय देवेंद्रजींना एवढीच विनंती करेल की उघडा डोळे आणि बघा नीट. दोघेही संसदरत्न आहात, मात्र तरी सुद्धा राज्यात तीन पक्षाचं सरकार असलं तरी तुम्हाला ही लढाई जी आहे ती रस्त्यावर उतरायची वेळ येते. कारण राज्यातलं सरकार हे एक फूल दोन डाऊटफुलचं सरकार आहे आणि एक फूल दोन डाऊटफुल असल्यामुळे याच्यामध्ये पॉलिसी पॅरालिसिस आहे. आज 22 दिवस कांद्याची निर्यात बंदी आहे. महाराष्ट्रातला मला एक नेता, या एक फूल दोन डाऊटफुल सरकारमधला एक नेता दाखवा ज्यांनी दिल्लीच्या सरकारला डोळे दाखवून सांगितलं की आमच्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, तुम्हाला निर्यात बंदी उठवावी लागेल. हे सांगणारा एवढ्या मोठ्या तुम्ही म्हणता त्या ट्रिपल इंजिन आणि एक फूल दोन डाऊटफुलच्या सरकारमध्ये जर एकही मंत्री या पद्धतीने महाराष्ट्राचा स्वाभिमान दाखवू शकत नसेल तर मग हा पॉलिसी पॅरालिसिस नाही तर दुसरं काय आहे? ताईंच्या हातात ही टोपली दिसती भाजीची, काय नेमकं याच्यामध्ये काय संभवित? नाही, हा जो वानवळा आहे तुम्ही प्रत्येक ठिकाणी बघताय. मागच्या काळात जेव्हा सत्ता संघर्ष झाला आणि भ्रष्ट जुमला पार्टीनं वेगवेगळ्या पक्षांच्या संदर्भामध्ये जे फोडाफोडीचं राजकारण केलं, त्यानंतर सत्तेचा उन्माद दाखवण्यासाठी अनेक ठिकाणी जेसीबी मधून कुठं फुलांची उधळण होते, कुठं गुलालाची उधळण होते. पण जेव्हा शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत तुम्ही ठिकठिकाणी बघताय, ही जी संस्कृती त्या पद्धतीनं हा वानवळा देऊन माता भगिनी याच्यामध्ये गाजर देखील आहे, नेमकं काय? नाही, हे तर नेमकं प्रतीक आहे भ्रष्ट जुमला पार्टीचं जे सातत्यानं महाराष्ट्राच्या हातात येत आहे. दादा, एकंदरीत आपण पाहिलं तर अनेक महाविकास आघाडीतल्या नेत्यांना अयोध्येचं निमंत्रण येताना पाहायला मिळते. उद्धव ठाकरे, शरद पवार तिकडे जाणं. मला वाटतं प्रभू श्रीरामचंद्र हे आमच्या प्रत्येकाच्या मनात आहेत आणि त्यासाठी कोणीतरी निमंत्रण देऊन त्याच्यावर जर मालकी हक्क सांगत असेल तर तो जनतेलाही आवडत नाही. रामाचं नाव हे मनातही घेतलं तरी चालेल आणि अयोध्येत जाऊन घेतलं तरी चालेल, पण याचा जर मक्ता कोणी घेत असेल तर मला वाटतं ही जी संपूर्ण देशातली जनता आहे ही जनता हे पाहते. राम मंदिराचा मुद्दा पुढे करून बाकीचे प्रश्न विसरायला लावते का सरकार, असं वाटते तुम्हाला? हे बघा, भ्रष्ट जुमला पार्टीचा हा नेहमीचा विषय आहे की प्रत्येक वेळी विषयांतर करावं आणि या विषयांतराकडून लोकांचं लक्ष विचलित करण्याचा हा नेहमीचा प्रयत्न आहे. पण म्हणूनच आम्ही म्हणतोय तुम्ही मुद्द्याचं बोला. तुम्ही कांदा निर्यात बंदीविषयी बोला ना, इतर जे बिबटप्रवण क्षेत्रात 3 फेज लाईट आहे त्याविषयी बोला ना, दूध दराविषयी बोला ना, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीविषयी बोला ना. याविषयी जर तुम्हाला बोलायचं नसेल तर या देशातली जनता, महाराष्ट्रातली जनता तुम्हाला नाकारल्याशिवाय राहणार नाही. निवडणुका पुढे ढकलण्याची शक्यता वर्तवली जाते. महानगरपालिकेच्या असतील, जिल्हा परिषदेच्या निवडणुकाही होत नाही. पुढे ढकलायच्या म्हणजे अजून किती ढकलायच्या? जवळपास 4 ते 5 वर्ष या निवडणुका पुढे ढकलतायत. आणि मागे जेव्हा पालकमंत्री पदाचा तिढा निर्माण झाला त्यानंतर एका ज्येष्ठ समाजकारणात सक्रिय असलेल्या व्यक्तीने ही भावना व्यक्त केली की या निवडणुकाच होत नाही, त्यामुळे एकूणच स्थानिक स्वराज्य संस्थांवरच एक गदा आलेली आहे आणि त्यामुळे जे पालकमंत्री आहेत ते मालकमंत्री झालेले आहेत. जशी शेतकरी आक्रोश यात्रा चालू आहे तशी काही दिवसांमध्ये जरांगे पाटलांची मराठा आक्रोश यात्रा निघणार आहे. काय एकंदरीत नाही, ही आता अजून 20 दिवस आहेत आणि त्यानंतर काय भूमिका सरकार घेतं, सरकारने प्रत्येक वेळी आश्वासन दिले, काय भूमिका घेतं ते पाहणं महत्वाचं आहे. आक्रोश मोर्चाच्या पहिल्याच दिवसांपासून भाजपकडनं सातत्याने टीका होतीये. बावनकुळेंनी यात्रेवर टीका केली, मोर्चावर टीका केली आणि आता अनिल पाटील थेट तुमच्या अभिनयावर येत आहेत. अभिनयावर टीका करणं एका मंत्र्याला योग्य वाटतं? महत्वाचं भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जेव्हा शेतकऱ्यांच्या प्रश्नांविषयी मोर्चा निघतो त्याच्या विरोधात बोलतात. मी माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांचं मनापासून पुन्हा एकदा आभार मानतो की आपण
या भ्रष्ट जुमला पार्टीचा शेतकरी विरोधी चेहरा हा जनतेसमोर आणलेला आहे. म्हणजे आपण या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आहात, आपण आपल्या केंद्रातल्या सरकारला का सांगू शकत नाही की आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचा आक्रोश आहे, या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांच्या हिताशी तुमचं काहीच देणं घेणं नाही. आणि माननीय मंत्री महोदय जे कोणी अभिनयाविषयी बोलतात त्यांना मी एवढंच सांगू शकतो, अभिनय ही माझी वैयक्तिक बाब आहे आणि अभिनय करतो तो छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतो. ज्या छत्रपतींनी या महाराष्ट्राच्या मातीत निष्ठा काय असते ही गोष्ट सांगितली, त्यांचा इतिहास सांगण्याचा प्रयत्न करतो. माननीय मंत्री महोदयांनी हेच तत्व आपण पाळतो आहोत का याचा जर अंतर्मुखून विचार केला तर जास्त चांगलं राहील. या बातम्यांचा घेऊया छोटासा ब्रेक. बघत राहा जागर जनस्थान. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. अडवतकर ज्वेलर्स घेऊन आलंय आपल्यासाठी खास ऑफर. सोने आणि चांदीच्या खरेदीवर हमखास ऑफर फक्त अडवतकर ज्वेलर्स या ठिकाणी. तर वाट कसली बघताय, नक्की भेट द्या अडवतकर ज्वेलर्सला. आमचा पत्ता अडवतकर ज्वेलर्स, अगोरा कमर्शियल कॉम्प्लेक्स कॉर्नर, नाशिक 2. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 0253 2578 544. आमचा मोबाईल नंबर 9225 12 0344. तर बघताय काय, नक्की अवश्य एकदा भेट द्या फक्त आपल्या अडवतकर ज्वेलर्सला. अडवतकर ज्वेलर्स म्हणजे आपल्या विश्वासाचं प्रतीक. ब्रेक नंतर आपल्या सर्वांचं स्वागत. बोलूया पुढील बातम्यांकडे. मनमाड नजीक असलेल्या अनकवाडे येथील युवराज राजाराम धिवर यांच्या शेतात ते नांगरटी करत असताना त्यांना अचानकपणे एक खड्डा दिसला. तो खड्डा बघून त्यांनी तात्काळ ग्रामसेवक व तलाठी यांना सांगितले. त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत सूचना केल्या. पोलिसांनी देखील घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली व पुरातत्व विभागाला याबाबत माहिती देण्यात आली आहे. पुरातत्व विभागाचे अधिकारी पाहणी करून अहवाल देतील तेव्हा हे भुयार कसले याबाबत माहिती देण्यात येईल असे तलाठी प्रतिभा नागलवाद यांनी सांगितले आहे. पूर्वी धान्य किंवा इतर मौल्यवान वस्तू सुरक्षित राहण्यासाठी अशा प्रकारे भुयारं करून त्या ठिकाणी या वस्तू ठेवण्यात येत होत्या. याशिवाय या शेताच्या अगदी बाजूला अंकाई किल्ला आहे. कदाचित या किल्ल्यावर जाण्या येण्यासाठी या भुयाराचा वापर केला जात असेल असेही काही जुन्या नागरिकांनी सांगितले आहे. मात्र हे काय आहे हे आता पुरातत्व विभागाचे अधिकारी येऊन सांगतील. हेही तितकंच खरं. मौजे अनकवाडे येथील शेतकरी राजाराम नारायण धिवर यांच्या शेतीमध्ये नांगरणी करत असताना एक खड्डा पडलेला दिसून आलेला होता आणि त्यांनी मला फोन करून कळवलं होतं. तसं आम्ही वरिष्ठ कार्यालयाला कळविण्यात आलेलं आहे आणि पुरातत्व विभागाचे जे काही अधिकारी असतील ते येऊन पाहणी करणार आहेत. काय वाटतं मॅडम, पाहून काय वाटतं, काय असावं? पुरातन काळातील एखादा भुयार वगैरे मध्ये असू शकतो, तसं आपल्याला काही सांगता येणार नाही. संबंधित विभागाचे अधिकारी येऊन आपल्याला माहिती देतील. सदर जागेचा रिपोर्ट वरिष्ठ कार्यालयात कळविण्यात आला आहे. युवराज राजाराम धिवर, राहणार अनकवाडे, तालुका नांदगाव. मी माझ्या शेतीमध्ये नांगरत असताना अचानक खड्डा पडला नांगरती करताना व तो मी बघितल्यावर खाली खोल असल्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांना ताबडतोब कळवण्यात आले व त्यांना बोलवणी करून त्यांनी पाहणी केली. आता बघू काय वाटतं, काय तेच जुन्या काळातले काही असू शकतं, काय सांगता येत नाही. जागर जनस्थानसाठी अमीन शेख, मनमाड. येवला शहरात पुन्हा एकदा मोकाट कुत्र्यांनी 2 अल्पवयीन मुलांचे अक्षरशः लचके तोडले. तर चावा घेतलेल्या मुलांना शासकीय उपजिल्हा रुग्णालय रेबीज या ठिकाणी न मिळाल्यानं कुटुंबियांची मात्र धावपळ झाल्याचं बघायला मिळालं. यामुळे शोकांतिका व्यक्त होते. शासकीय उपजिल्हा रुग्णालय येवला या ठिकाणी इंजेक्शन पुरेशा प्रमाणात मिळत नाहीये का असा सवाल देखील आता सर्व स्तरातून उपस्थित होत आहे. शहराच्या विविध भागात मोकाट कुत्र्यांची संख्या प्रचंड वाढली आहे. आज मुलतानपुरा परिसरात इरफान अन्सारी वय वर्ष 3, त्याचबरोबर आर्या अन्सारी वय वर्ष 1 ही गल्लीमध्ये खेळत असताना या मुलांच्या चेहऱ्यावर हल्ला केलाय. मात्र या मुलांचे जबडे देखील पूर्णपणे फाटले. कुत्र्यानं चावा घेतल्यानंतर शहरातील नागरिकांना तालुक्यातील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी जावं लागतं. मग तेथील उपजिल्हा रुग्णालय केवळ शोभेची वस्तू आहे का? रुग्णांना रेबीज का मिळत नाही? रेबीजचा पुरेसा साठा उपलब्ध होत नाही का असा सवाल आता विविध स्तरातून उपस्थित केला जातोय. गाड़ी
हॉस्पिटल में लेके आए, यहाँ पे इंजेक्शन नहीं है, इसको अंदरपुर भेजे नगर को भी इंजेक्शन नहीं है, तो सावरगांव को बोल रहे इंजेक्शन। कितने टाके लगे उसको? 5। एक को ईजान 3 साल का है, हाँ मुल्तानपुर। एक को अंदरपुर भेजे और एक को यहाँ सरकारी लाए ले, यहाँ इंजेक्शन नहीं है, ये सरकारी में। बोरा का नाम ईजान है, इसको मुल्तानपुर में कुत्ते ने काटा, सरकारी दवा खाने में लेके आए उसको, तो डॉक्टर यहाँ पे इंजेक्शन नहीं है। कितने जन को कुत्ते ने काटा? 2 लोग। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे येवला। नाशिक शहरामध्ये मागील वर्षामध्ये नायलॉन मांजामुळे अनेकांचे प्राण गेल्यानं नवनियुक्त पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी नायलॉन मांजा आढळल्यास थेट मनाई आदेश करण्याचे आदेश काढलेत। या पार्श्वभूमीवर नाशिक पोलीस आपल्याला ॲक्शन मोडवर दिसून येत आहे। अंबड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलीस उपनिरीक्षक नाईद शेख यांच्या पथकाला गुप्त माहितीच्या आधारे सिडकोच्या आझादनगर परिसरामध्ये नायलॉन मांजा विक्री करण्यासाठी आले असल्याची माहिती प्राप्त झाली होती। अंबड पोलिसांनी पथकानं शिताफीनं ताब्यात घेऊन त्यांच्याकडून मुद्देमाल 60,000 रुपये किमतीचा 150 बंडल नायलॉन मांजा हस्तगत करण्यात आला। सदर आरोपी नामे फिरोज शेख राहणार नाशिक, IPC 188 तसेच पर्यावरण संरक्षण अधिनियम कलम 515 याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रतिबंधक कारवाई संदर्भात ही प्रतिबंधक कारवाई करण्याचे आदेश यावेळी पोलीस आयुक्तांनी काढण्यात आले होते। मात्र नाशिक शहरामध्ये आता सध्या मांजा विक्री करणाऱ्यांवर थेट कडक कारवाईचे आदेश पोलीस आयुक्तांनी दिल्याचं पाहायला मिळत आहे। माननीय पोलीस आयुक्त संदीपजी कर्णिक साहेब यांनी दिनांक 26/12/2023 रोजी नायलॉन मांजा विक्रीवर मनाई हुकूम जारी केला होता। त्या अनुषंगाने माननीय पोलीस आयुक्त सो त्याचप्रमाणे उपविभागीय हे आमचे शेखर देशमुख साहेब आणि आमच्या अंबड विभागाच्या झोंटू मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली अंबड पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथकाने 150 नायलॉन चे गट्टू पकडलेले आहेत। त्याची साधारणतः किंमत 60,000 आहे। एक इसम केवळ पार्क इथून ताब्यात घेण्यात आलेला आहे। त्याच्यावर भादवी 188 पर्यावरण कायद्याप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। संबंधित इसमाला आम्ही संक्रांतच्या पिरियडमध्ये 144 CRPC प्रमाणे तडीपार देखील करणार आहोत। पुढील तपास गुन्हे शोध पथकाचे नाईद शेख हे करीत आहेत। जागर जनस्थानसाठी प्रकाश धुर्वे, नाशिक। काही दिवसांपूर्वी मनमाड नजीकचा पूल पडल्या कारणानं नगर मनमाड रोडवरील सर्व वाहतूक नांदगावच्या दिशेने वळवली आहे। मात्र या रोडवर गाड्यांची गर्दी असते, त्यातच नगरसूर रेल्वे गेटवर आल्यावर तेथे दिवसभरातून अनेक वेळा रेल्वे गाड्या जात असल्यामुळे अर्धा तास पाऊण तास गेट बंद असल्या कारणाने सर्व गाड्यांना लाईनमध्ये थांबावं लागतं। यामध्ये ट्रॅफिक जाम झाल्यामुळे सरकारी अधिकारी तसंच इमर्जन्सी वाहने जाण्याची अडथळ निर्माण होते। त्यामुळे येवला प्रांत अधिकारी बाबासाहेब गाडवे यांनी नगरसूर रेल्वे गेट वाहतूक कोंडीबाबत रेल्वे विभागाशी समन्वय साधणार असल्याचं सांगितलं। मनमाड येथील रेल्वे पूल वळवण्यात आली आहे, त्यामुळे नगरसूल येवला या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाल्याचे दिसून येते। विशेषतः रेल्वे गेट परिसरामध्ये बऱ्याच वेळा वाहतूक कोंडीची समस्या आहे। यासाठी रेल्वे विभागाशी समन्वय साधून काय करता येईल का हा एक प्रयत्न सुरू आहे। त्याचबरोबर वाहतूक नियंत्रणासाठी पोलीस विभागाशी संपर्क करून कायमस्वरूपी तिथं कर्मचारी नेमणूक करण्यासाठीच्या सूचना सिटी पोलीस स्टेशन प्रभारी अधिकारी यांना देण्यात आलेल्या आहेत। रेल्वे गेटचा वाहतूक कोंडी प्रश्न मार्गी लागणार आहे। त्याचप्रमाणे येवला शहर पोलीस स्टेशन येथे तातडीने पोलिसांची नियुक्ती करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या। जागर जनस्थानसाठी सचिन वखारे, येवला। या बातम्यांचं आजचं बातमीपत्र इथे संपलं। पुन्हा भेटूया पुढील प्रसारणात। तोपर्यंत धन्यवाद। बघत राहा जागर जनस्थान।